ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन साठी यूज करतो ते कॉम्पोनंट्स आपण बघतोय. त्यामध्ये फर्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा लाईन कंडक्टर, देन लाईन सपोर्टर्स, देन different types of ट्रान्सफॉर्मर आणि डिफरंट टाइप्स ऑफ इन्सुलेटर्स. ठीक आहे. सो फर्स्ट आपण बघतो आता लाईन कंडक्टर्स. डिफरंट टाइपचे कंडक्टर्स आपण यूज करतो. आता रिसेंटली आपल्याला माहित आहे की आपण ACSR कंडक्टर यूज करतोय, बरोबर. जनरली आपण ॲल्युमिनियम किंवा कॉपर मटेरियलचे जे कंडक्टर्स आहे ते यूज करत असतो. आता हे डिफरंट टाइप्स आहे. AC, AC, ACAR, AACSR, ACSS, ACCC आणि ACSR या टाइपचे सर्व कंडक्टर आपण आता यूज करतो. जनरली ॲल्युमिनियम आणि कॉपर हे दोन मटेरियलचं जे अलॉय मटेरियल आहे तर ते आपण ऑल ॲल्युमिनियम कॉपर कंडक्टर हे कंडक्टर आपण जनरली यूज करत असतो. त्याआधी आपण प्युअर ॲल्युमिनियम किंवा प्युअर कॉपरचे कंडक्टर सुद्धा यूज करत होतो. प्रत्येक जे काही कंडक्टरचे जे मेटल आहे किंवा मटेरियल आहे त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे. त्यामध्ये फर्स्ट कंडक्टर आहे तुमचं AC, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. AC is a made up of one or more stranded of hard drawn 1350 aluminum alloy. ॲल्युमिनियमचा एक अलॉय आहे, त्या मटेरियल पासून हे ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर बनवलेलं असतं. ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर हॅज हॅड लिमिटेड यूज इन ट्रान्समिशन लाईन. ॲल्युमिनियमची कॉस्ट जास्त असल्यामुळे आपण प्युअर ॲल्युमिनियम कंडक्टरचं जे काही ॲल्युमिनियम मटेरियलचं प्युअर ॲल्युमिनियम मटेरियलचं जे कंडक्टर आहे ते जनरली आपण यूज करत नाही. त्यामुळे आपण अलॉय कॉपर आणि ॲल्युमिनियम मटेरियलचं जे काही अलॉय आहे ते यूज करतो. गुड करोजन रेजिस्टन्स. ॲल्युमिनियम मटेरियल तुम्हाला माहित आहे की मटेरियल ॲल्युमिनियम हे जनरली लवकर गंजत नाही. देन हाय कंडक्टिव्हिटी टू वेट रेशो. ॲल्युमिनियमचं वेट पण हे कमी असतं आणि कंडक्टिव्हिटी ही चांगली असते. ठीक आहे. मॉडरेट स्ट्रेन सुद्धा ही ठीक आहे, खूप कमी पण नाही खूप जास्त पण नाही, पण मॉडरेट मिडियम आहे. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून फ्लेक्झिबल पण आहे आणि ती इझिली ब्रेक पण होत नाही. सो स्ट्रेंथ इज मॉडरेट. देन ॲप्लिकेशन शॉर्ट स्पॅन वेअर मॅक्झिमम करंट ट्रान्सफर इज रिक्वायर्ड. शॉर्ट स्पॅन म्हणजे काय, दोन पोल मधलं डिस्टन्स, पोल स्पॅन आपण ज्याला म्हणतो. तर अशा केसमध्ये आपण हे ॲल्युमिनियमचं कंडक्टर यूज करतो. These conductors are used in low, medium and high voltage overhead lines. लो व्होल्टेज, मिडियम व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज ओव्हरहेड लाईन साठी आपण ॲल्युमिनियम कंडक्टर यूज करत असतो. त्यानंतर पुढचं जे कंडक्टर आहे AC, ऑल ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर्स. AC आर मेड ऑफ हाय स्ट्रेंथ ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकॉन अलॉय. ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनचं मिक्सचर आहे त्यामुळे त्याला आपण अलॉय मटेरियल म्हणतो. ठीक आहे. सो these conductors are designed to get better strength to weight ratio. स्ट्रेंथ ही प्युअर ॲल्युमिनियम पेक्षा जास्त आहे कंपॅरेटिव्हली. देन एक्सलेंट सॅग टेन्शन कॅरेक्टरिस्टिक्स वेअर कम्पेअर्ड विथ ACSR. सॅग काय असतं तुम्हाला माहिती, दोन पोल मधलं डिस्टन्स पोल स्पॅन म्हणतो आपण, आणि दोन पोल मधले जे काही कंडक्टर आपण प्लेस केलेला असतो त्या कंडक्टरचा सेंट्रल पॉइंट. ठीक आहे. सेंट्रल पॉइंट मधला जो काही डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर आणि हॉरिझॉन्टल जर सेंट्रल पॉइंटचा जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण सॅग म्हणतो. ठीक आहे. तो सॅग ऑब्विसली जर मटेरियलचं किंवा कंडक्टर वेट जर कमी असेल तर सॅग हा मिनिमम राहायला आपल्याला फरक पडतो. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल ACSR लाइटर वेट कमी आहे. कम्पॅरेटिव्हली स्ट्रेंथ बेटर आहे. देन करंट कॅरिंग कॅपॅसिटी ही चांगली आहे. लोअर इलेक्ट्रिकल लॉसेस हे कमी आहे. त्यानंतर करोजन रेजिस्टन्स हॅव गिवन AC वाईड ऍक्सेप्टन्स इन डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. करोजन
जी काही प्रॉपर्टी आहे ती पण चांगली आहे. तर आता हे काही ट्रिपल एसी जे कंडक्टर आहे त्याचे फीचर्स आहे. स्ट्रेंथ चांगली आहे, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, वेट पण कमी आहे आणि स्ट्रेंथ पण चांगली आहे. त्यानंतर बेटर सॅग कॅरेक्टरिस्टिक्स असं सांगितलं की जो सॅग आहे तो डिपेंड असतो तुमच्या पोल स्पॅन वरती आणि कंडक्टरच्या वेट वरती. ठीक आहे, कंडक्टरचं वेट जर कमी असेल आणि पोल स्पॅन जर कमी असेल तर अशा केसमध्ये सॅग हा मिनिमम राहायला फरक पडतो. ठीक आहे, त्यानंतर इम्प्रूव्ह इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ पण चांगली आहे. त्यानंतर एक्सेलेंट रेजिस्टन्स टू करोजन. ठीक आहे, त्यानंतर स्पेसिफिकेशन हायर टेन्साईल स्ट्रेंथ, कंडक्टर इझिली ब्रेक होत नाही. मेकॅनिकल प्रॉपर्टी पण चांगली आहे. एक्सलंट करोजन रेजिस्टन्स, गुड स्ट्रेंथ टू वेट रेशो, लोअर इलेक्ट्रिकल लॉसेस, मॉडरेट कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, ऍप्लिकेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऍप्लिकेशन इन करेझिव्ह एन्व्हायरमेंट, ACSR रिप्लेसमेंट. ACSR ला ऑप्शन म्हणून आपण हे कंडक्टर यूज करतो ट्रिपल एसी, जिथे एन्व्हायरमेंटचं त्या कंडक्टरची जास्त काही इफेक्ट होत नाही, कोरोजन होत नाही, लॉसेस कमी असतात, टेम्परेचर मेंटेन राहतं. लॉसेस कमी म्हणजे कंडक्टरचे टेम्परेचर जर मेंटेन राहिलं तर ऑब्व्हियसली लॉसेस कमी होतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचं जे कंडक्टर आहे ते आहे ACAR, अल्युमिनियम कंडक्टर अलॉय रेनफोर्स. अल्युमिनियम कंडक्टर अलॉय रेनफोर्स. Aluminum conductor alloy reinforce is a formed by concentrating stranded wire of aluminum on high strength aluminum magnesium silicon alloy core. ठीक आहे, स्टँडर्ड म्हणजे नंबर ऑफ सिंगल जे कंडक्टर त्यांचा बंच. ठीक आहे, बंडल कंडक्टर आपण ज्याला म्हणतो स्टँडर्ड कंडक्टर. ACSR has got a better mechanical and electrical property as compared to equivalent conductor of ACSR, डबल AC और ट्रिपल AC. ठीक आहे, याची प्रॉपर्टी या तिन्ही कंडक्टर पेक्षा बेटर आहे. दिस कंडक्टर आर एक्सटेन्सली यूज इन ओव्हरहेड ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. ओव्हरहेड लाईन साठी, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन साठी आपण हे यूज करतो. फीचर्स काय काय, स्ट्रेंथ टू वेट रेशो, याचा रेशो आणि वेट रेशो आणि स्ट्रेंथ चांगली आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टी बेटर आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी पण चांगली आहे. देन एक्सेलंट रेजिस्टंट टू करोजन स्पेसिफिकेशन. ठीक आहे, त्यानंतर करोजन रेजिस्टन्स, व्हेरिएबल स्ट्रेंथ टू वेट रेशो, हायर कंडक्टिव्हिटी, कस्टम डिझाईन, डायमीटर इक्वॅलंट टू ACSR, मोस्ट कॉमन. डिझाईन जे आहे डायमीटर ते आपण कमी जास्त इझिली करू शकतो. डिझाईन, देन टिपिकल ऍप्लिकेशन्स यूज फॉर बोथ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सर्किट. त्यानंतर नेक्स्ट जो कंडक्टरचा टाईप आहे तो आहे ACCC, अल्युमिनियम कंडक्टर कंपोजिट कोर. कंपोजिट कोर. ठीक आहे, अल्युमिनियम कंडक्टर कंपोजिट कोर इज कॉन्सेंट्रिकली स्टँडर्ड कंडक्टर. हे पण स्टँडर्ड कंडक्टर आहे विथ वन ऑर मोर लेअर ऑफ ट्रायपोझायडल शेप. ट्रायपोझायडल शेप मध्ये एक किंवा मॅक्झिमम कंडक्टरचा बंच केलेला असतो, त्याला आपण स्टँडर्ड कंडक्टर म्हणतो. हार्ड्रॉन अँड 1350 अल्युमिनियम वायर ऑन अ सेंट्रल कोर. हे अल्युमिनियमचे जे काही मेटलचे टाइप्स आहे ना, तर त्याचा कोड आहे 1350. ठीक आहे, कोर ऑफ हाय स्ट्रेंथ कार्बन अँड ग्लास फायबर कॉम्पोजिट. देन दिस कंडक्टर यूज ॲज अ कार्बन फायबर कोर दॅट इज 25% स्ट्रॉंगर अँड 60% लाइटर दॅन द ट्रॅडिशनल स्टील कोर. कार्बन फायबर कोर आणि ते मिक्स केलेलं असतं. ठीक आहे, याचा अलॉय आहे कार्बन फायबर कोर. तर त्यामुळे काय होतं, स्ट्रॉंग होतं आणि त्याचं वेट आहे ते प्युअर अल्युमिनियम किंवा कॉपर कंडक्टर पेक्षा कमी राहतं. दिस अलॉय with the help of trapezoidal shape stand the ability to increase the conductor aluminum content by over 28% without increasing the conductor overall diameter or weight. जे मटेरियल आपण ऍड करतोय यामध्ये, या कंडक्टर मध्ये, तर त्याच्यामुळे काही डायमीटर त्याचा इफेक्ट होत नाही. डायमीटर सुद्धा मेंटेन राहतंय आणि ओव्हरऑल डायमीटर मेंटेन राहिलं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या वजनावरती होतो, वेटवरती होतो, ते पण मेंटेन राहतं. देन फीचर्स, एक्सलंट सॅग प्रॉपर्टीज, सॅग मिनिमम राहायला फरक पडतो वजन कमी असल्यामुळे. इन्क्रीज करंट कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, करंट कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. हायर ऑपरेटिंग टेम्परेचर,
हायर ऑपरेटिंग टेम्परेचर, एक्सलंट स्ट्रेन टू वेट रेशो, हायली एनर्जी इफिशियंट, म्हणजे लॉसेस कमी, हायली एनर्जी इफिशियंट. त्यानंतर आता हे कंडक्टर आहे आपलं ACSR ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. ACSR हे जनरली आपण प्रिफर करतो. आता हे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील आणि रेनफोर्स, ठीक आहे, तर असा लॉंग फॉर्म आहे. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स इज स्टँडर्ड कंडक्टर विथ वन और मोर लेअर ऑफ हार्ड ड्रॉन 1350 ॲल्युमिनियम वायर ऑन गॅल्वनाइज स्टील वायर कोर. ठीक आहे, स्टँडर्ड कंडक्टर आहे. द कोर कॅन बी सिंगल वायर ऑर स्टँडर्ड डिपेंडिंग ऑन द साईज. कशावरती डिपेंड असतं? साईज वरती. स्टील वायर कोर इज अवेलेबल in class A, B or class C galvanized for corrosion protection. corrosion protection कमी करण्यासाठी गॅल्वनाइज, त्याच्यावरती एक गॅल्वनाइज लेअर दिलेली असते, त्यामुळे त्या कंडक्टरवरती टेम्परेचरचा ॲटमॉस्फिअरचा काही इफेक्ट होत नाही, त्यामुळे तुमचे जे लॉसेस आहे ते काय असतात? कमी होतं. वेट पण कमी आहे, लाईट इन वेट, गुड कंडक्टिव्हिटी, हायर टेन्साइल स्ट्रेंथ आहे. त्यानंतर स्टँडर्ड आर ॲडेड ॲज अ मेकॅनिकल रेनफोर्समेंट, मेकॅनिकल स्ट्रेंथ पण चांगली आहे आणि गॅल्वनाइज करून करोजन पासून आपण प्रोटेक्ट होतो. तर हे कंडक्टर आपण आता सध्या यूज करतो. लेस सॅग आणि लॉंगर स्पॅन लेंथ कॅन बी ऑप्टेन. ठीक आहे, स्पॅन हा कमी असतो आणि जे काही स्पॅन आहे दोन पोल मधलं डिस्टन्स ते पण आपण मेंटेन करू शकतो. नंतर फीचर्स काय काय? हाय टेन्साइल स्ट्रेंथ, बेटर सॅक प्रॉपर्टी, इकॉनॉमिक डिझाईन, सुटेबल फॉर रिमोट ॲप्लिकेशन, लॉंग स्पॅन, गुड ॲम्बेसिटी, गुड थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे टेम्परेचरची कॅरेक्टरिस्टिक, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, लो सॅक, हाय टेन्साइल स्ट्रेंथ. ॲप्लिकेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनसाठी आपण जनरली हे यूज करतो. कॉम्पॅक्ट ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स आर यूज फॉर ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, तर हे टाईप्स आहे. कोणकोणते टाईप्स आहे? ACSR ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, ACCC ॲल्युमिनियम कंडक्टर कंपोजिट कोर, देन ॲल्युमिनियम कंडक्टर अलॉय रेनफोर्स, देन ऑल ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर्स, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर्स, आणि हे तुमचे हे टाईप्स आहे. हे कंडक्टरचे आपण जे टाईप्स आहे